नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर. तर आज दिनांक 19 एप्रिल 2024 रोजी आपण या व्हिडिओच्या मार्फत ज्या जॉब बद्दल माहिती देणार आहोत, तर हा TCS मध्ये आहे आणि जे पण IT सेक्टरमध्ये जॉब शोधत आहात त्यांच्यासाठी आहे. कारण TCS ने ऑलरेडी BPS साठी जे रिक्रुटमेंट सुरू केलं होतं त्याचा व्हिडिओ पण आपण शेअर केलेला आहे. आपले भरपूर सारे कॅन्डिडेट त्या ठिकाणी सिलेक्ट पण झालेले आहेत आणि सर्वांचं खूप खूप आभार यासाठी की आपले 400 सबस्क्रायबर जे आहेत ते पूर्ण झालेले आहेत. तर असंच चॅनल शेअर करत राहा, लाईक करत राहा. ज्यांनी अजून हा व्हिडिओ जर पहिल्यांदा पाहत असतील, ज्या मित्रांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नाही तेही चॅनलला सबस्क्राईब करू शकता. कारण आपण जॉब रिलेटेड, इंटरव्ह्यू रिलेटेड टिप्स आणि ऍडिशनल इन्फॉर्मेशन पण देत आहोत. ठीक आहे, तर व्हिडिओला सुरुवात करूया. काल पहा दोन युजरची आपल्याला कमेंट आली होती की डेटा अॅनालिस्ट आणि जावा डेव्हलपर साठी आणि खूप अगोदर फुल स्टॅक डेव्हलपर साठी कमेंट आली होती. म्हणजे जे पण IT रिलेटेड जॉब शोधत आहेत तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी अगदी संपूर्ण खूप महत्वपूर्ण असा व्हिडिओ असणार आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे फ्रेशर साठी हा व्हिडिओ आहे. कुठले फ्रेशर? जे 2023-24 चे पास आउट आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. एज्युकेशन ज्यांचं झालेलं आहे BME, BTech, MTech, MSc, MCA किंवा MS आणि कुठल्याही फील्ड मधून झालेलं पाहिजे. म्हणजे असं स्पेसिफिक कॅटेगरी नाहीये की जे तुमचं एज्युकेशन आहे तर ते याच कॅटेगरीमध्ये झालं पाहिजे असं त्यांनी मेन्शन केलेलं आहे. तर TCS मध्ये एक फॅसिलिटीज आहे पहा, NQT म्हणून. तर NQTचा फुल फॉर्म आहे नॅशनल क्वालिफायर टेस्ट. तर याच्यामध्ये TCS काय करतं की जे पण फ्रेशर मुलं आहेत, फ्रेशर कॅन्डिडेट आहे त्यांच्यासाठी हायरिंग करत असतं डेली बेसिसवर. तर त्याचा हा ड्राईव्ह सुरू आहे आणि याची जी डेट असणार आहे रजिस्ट्रेशनची, अगोदर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे. रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर तुम्हाला एक सेंटर निवडायचं आहे. म्हणजे तुम्हाला जर पुणे निवडायचं असेल तर पुणे सेंटरमध्ये आहे. तुम्हाला छत्रपती संभाजीनगर निवडायचं असेल तर ते निवडू शकता. म्हणजे जे पण तुमच्या एरियापासून जवळ तुम्हाला मिळू शकतं, जे तुमच्या एरियापासून जवळ आहे जिथं तुम्ही राहता तर ते सेंटर तुम्ही निवडू शकता. तुम्हाला सेंटरचे भरपूर सारे ऑप्शन्स आहेत. मी एक एक्झाम्पल साठी दोन सांगितले, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर. अजूनही भरपूर सारे सेंटर आहेत, त्या ठिकाणी तुम्ही ते अप्लाय करू शकता. तर NQT समजलं काय? NQT म्हणजे नॅशनल क्वालिफायर टेस्ट. तर प्रोसेस काय असते? TCS काय करतं की हा एक प्लॅटफॉर्म आहे फ्रेशरसाठी. याच्यामधून तुम्हाला या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलं तर सेंटरवर आल्याच्या नंतर तुमची एक एक्झाम होते. ठीक आहे, एक्झाम मध्ये तुम्ही पास आउट झाले तर मोर दॅन 60% असणं गरजेचं आहे त्या एक्झाम मध्ये. तर ते एक्झाम क्लिअर केली की त्याच्यानंतर मग तुम्हाला एक HR राऊंड आणि ऑप्स मॅनेजर राऊंड होतो आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला ऑफर लेटर येतं. ठीक आहे, आता हा आहे ड्राईव्ह टोटली इंजिनियर किंवा जे IT मध्ये जॉब शोधत आहात त्यांच्यासाठी. तर त्याच्यामुळे तुम्ही जी कॅटेगरी चूज करता तिथं तुम्हाला IT सिलेक्ट करायचा आहे. कारण हा जो ड्राईव्ह आहे हा IT साठी आहे. रजिस्ट्रेशनची डेट आहे ही असणार आहे 25 एप्रिल 2024. ठीक आहे, कमीत कमी तुमच्याकडे 6 दिवस आहेत. तुम्हाला फक्त रजिस्ट्रेशन करायचं आहे. कुठल्या लिंकवर जाऊन रजिस्ट्रेशन करायचंय ती लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईन. तुम्हाला फक्त ती लिंक कॉपी करायची आहे, गुगल क्रोम वर जावा. तिथेही तुमच्या पूर्ण TCS ची टर्म्स अँड कंडिशन्स आहेत, ते एकदा रीड करा, फॉलो करा आणि त्याच्यानंतरच तुम्ही अप्लाय करा. ऍप्लिकेशन भरताना आपण जेवढे TCSच्या संदर्भात व्हिडिओ बनवलेले आहेत त्याच्यामध्ये आपण ऍप्लिकेशन फिल करताना वारंवार गोष्टी सांगत आहोत. तर त्याचं रिझन हे आहे, तुम्ही एकदा हे ऍप्लिकेशन भरलं तर हे पुन्हा एडिट होत नाही. यू कॅन नॉट बी एडिटेड. ठीक आहे ना. तर त्याच्यामुळे ते ऍप्लिकेशन भरताना खूप म्हणजे खूप केअरफुली भरा. फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला काय काळजी घ्यायची आहे? तुमचं फर्स्ट नेम असणार आहे, लास्ट नेम असणार आहे, तुमचा मोबाईल नंबर असणार आहे, तुमचं ईमेल आयडी असणार आहे. तर ईमेल आयडी शक्यतो काही कॅन्डिडेट काय करतात बा, एक दोन ईमेल आयडी असतात आणि कुठल्या ईमेल आयडीने कालांतराने रजिस्ट्रेशन केले म्हणजे 1-2 आठवड्याच्या नंतर त्यांना आठवतच नाही. त्याच्यामुळे जो तुमचा ईमेल आयडी आहे, जो तुम्ही रेग्युलर बेसवर यूज करणार आहेत, जो तुम्ही कायमस्वरूपी ठेवणार आहेत, कुठल्याही इंटरव्ह्यू प्रोसेस मध्ये तुम्ही गेलात तर हाच एक ईमेल आयडी फिक्स करा. ठीक आहे, रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर तुम्हाला एक युजर आयडी आणि पासवर्ड येणार आहे. या युजर आयडी आणि पासवर्डचा रजिस्ट्रेशनचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या. कोणाला तरी घरच्यांच्या व्हॉट्सअप नंबरवर तो सेंड करून पण ठेवा.
काय होतं, आपल्याला एक सवय असते, मेल बॉक्सवर सगळी जीमेलवर माहिती येते. माझ्या बाबतीत स्वतः एकदा असं झालेलं की ईमेल आयडी जो आहे मेल बॉक्स तो फुल झाला. तर मग मी चुकून काय केलं, पूर्ण मेल बॉक्स आहे तो डिलीट केला आणि मला ज्या कंपनीकडून ऑफर लेटर आलतं तर तेही त्याच्यामध्ये डिलीट झालेलं. तर नंतर मग मी त्या पोर्टलवर जाऊन डाउनलोड वगैरे केलं, म्हणजे ऍज पर कंपनीची जी ऑफिशियल वेबसाईट होती वगैरे. पण हे सगळं कशामुळे झालं, जर मी मेल बॉक्स ठेवला असता तर फायदाच झाला असता ना. तर त्याच्यामुळे त्याचा एक स्क्रीनशॉट पण काढून ठेवा. आणि हा युजर आयडी आणि पासवर्ड जोपर्यंत तुमचं सिलेक्शन होत नाही तोपर्यंत तुम्हाला संपूर्ण माहिती तो युजर आयडी आणि पासवर्ड एंट्री करूनच समोर जाणार आहे. म्हणजे तुम्ही एक्झाम दिली, एक्झाम दिल्याच्या नंतर तुम्हाला त्याच मेलवर त्याचा रिझल्ट येणार आहे. रिझल्ट आल्याच्या नंतर तुम्हाला एक त्याचं सर्टिफिकेट मिळतं की तुम्ही ही एनक्यूटी टेस्ट दिली होती आणि हे तुमचे मार्क्स आहेत. ठीक आहे. इलिजिबिलिटी क्रायटेरिया कसा असणार आहे तेही संपूर्ण माहिती सांगणार आहे मी. त्याच्यामध्ये टेस्ट कशा प्रकारचे असणार आहे. ठीक आहे. आता तो मेल आला, तुम्ही जर पास झाला 60% किंवा मोर दॅन 60%, 60% तर ही एक फक्त पासिंगची मी कंडिशन सांगितली, पण तुम्हाला मोर दॅन 60% पाहिजेत. तुम्ही पास झाला या टेस्टमध्ये, मग त्याच्यानंतर तुम्हाला HR राऊंड येणार आणि ऍज पर तुमचे मार्क मग तुमचं पॅकेज डिस्कशन वगैरे होणार आणि एक ऑप्स मॅनेजर राऊंड होणार. तुम्ही एकदा टेस्ट पास झाला, 90% तुमचं सिलेक्शन फिक्स आहे. HR आणि ऑप्स मॅनेजर राऊंड हे फक्त तुमचं जे टेक्निकल नॉलेज आहे हे चेक करतात आणि पॅकेज डिस्कशन होतं. ठीक आहे. ऑल तुमचं जे सेटअप आहे, ऑल तुमचे सिलेक्शन क्रायटेरिया जे आहे हे संपूर्ण ऑनलाईन असणार. जे टेस्ट असणार आहे तीही ऑनलाईन आहे. त्याच्यामुळं तुमच्याकडे गट्स आहेत, तुमच्याकडे नॉलेज आहे, तुम्ही प्रिपरेशन केलेलं आहे, तर हा तुम्ही सिलेक्शन होऊ शकता. ठीक आहे. याच्यामध्ये एज क्रायटेरिया राहणार आहे 18 ते 28. एज्युकेशन डिटेल समजलीच असेल तुम्हाला, मी ऑलरेडी सांगितलं एज्युकेशन कसं हवंय. गॅप बद्दल त्यांनी माहिती अशी सांगितली की 2 वर्ष गॅप नसला पाहिजे. म्हणजे जे पण तुमचं एज्युकेशन झालंय, चुकून जर तुमचा गॅप असेल तर तो गॅप 2 वर्षापेक्षा जास्त नसला पाहिजे. सेकंड, की जर तुम्ही सिलेक्शन तुमचं झालं आणि असं होत नाही की ज्या कॅन्डिडेटचं सिलेक्शन झालंय त्याचा बॅकलॉग राहिलेला आहे, असं मी तरी अजून पाहिलेलं नाही. कारण ज्याचं सिलेक्शन झालंय तो ऑलरेडी बॅकलॉग ठेवतच नाही. जर इन केस एखाद्या कॅन्डिडेटचा बॅकलॉग राहिला तर तो तुम्हाला सिलेक्शन पर्यंत तो पूर्ण करावा लागेल. म्हणजे ऍज सिम्पल एज काय की जर तुमचा बॅकलॉग एखादा शिल्लक असेल तर तुम्ही याच्यासाठी इलिजिबल नाहीये. म्हणजे समजा एक्झाम अजून व्हायची आहे आणि एक्झामच्या आधी जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं आणि त्या रजिस्ट्रेशन मध्ये पास झाला आणि एक्झाम झाल्याच्या नंतर असं तुम्हाला समजलं की एक बॅकलॉग राहिलाय, तर यू आर नॉट एलिजिबल फॉर दिस. ऍज सिम्पल. ठीक आहे. आता याच्यामध्ये जे टेस्ट असणार आहेत तर त्या काय काय असतात पहा, त्या समजून घ्या. पार्ट ए आणि पार्ट बी मध्ये असतात. फर्स्ट असणार आहे पार्ट ए मध्ये क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड, लॉजिकल रिझनिंग आणि व्हर्बल ऍबिलिटी. पार्ट बी मध्ये काय असणार आहे तुमच्या ऍडव्हान्स क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड, ऍडव्हान्स लॉजिकल रिझनिंग आणि ऍडव्हान्स कोडिंग. तर याच्यामध्ये ज्यांचा हँड्स ऑन चांगला आहे, हँड्स ऑन एक्सपिरियन्स चांगला आहे, त्याची तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. इंग्लिश ग्रामर, ग्रॅमॅटिकल याची प्रॅक्टिस करायची आहे आणि जे तुमचं टेक्निकल नॉलेज आहे, टेक्निकल फील्ड आहे, त्याचीही तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. ठीक आहे. आता रजिस्ट्रेशन ज्यावेळेस तुम्ही करता याच्यामध्ये 2 ऑप्शन असतात. आता याच्यामध्ये अजिबात कन्फ्युज होऊ नका. आता तुम्ही काही जण म्हणतात की मी लिंक दिलेली आहे त्याच्यावरून जाऊन तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे. आता याच्यामध्ये काही कॅन्डिडेट असे असू शकतात की ज्यांनी ऑलरेडी नेक्स्ट स्टेप पोर्टलवर जाऊन रजिस्ट्रेशन केलेलं आहे. तर तुम्हाला काय करायचंय, मग जर तुम्ही ऑलरेडी केलं असेल तर तुम्हाला एक सिटी किंवा DT नंबर भेटला असेल. फाईन. तर तोच नंबरने तुम्हाला ही जी लिंक दिलेली आहे तिथं अप्लाय करायचं आहे आणि जे तुमचं युजर आयडी आणि पासवर्ड आहे तिथं तुमचा DT किंवा जो सिटी नंबर आहे तो टाकायचा. सिंपल. आणि ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं नाही तुम्ही डायरेक्ट अप्लाय जी लिंक दिलेली आहे तर त्याच्यावर जाऊन डायरेक्ट अप्लाय तुम्ही करू शकता. तर रजिस्ट्रेशन डेट तुमच्या लक्षात आली असेल, 25 एप्रिल 2024 आहे. आणि रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर जी एक्झाम राहणार आहे तर ही होणार आहे 26 एप्रिल 2024. तर तुम्ही जे पण सेंटर चूज करताल, निवडाल, तर त्या सेंटरवर जाऊन तुम्हाला एक्झाम द्यायची आहे. एक्झाम दिल्याच्या नंतर तुम्हाला काही दिवसानंतर रिझल्ट मिळेल. रिझल्ट पण तुम्हाला मेलवरच येणार आहे, त्याचे एक तुम्हाला सर्टिफिकेट मिळेल.
आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला कॉल येतील, HR राऊंडचा कॉल येईल आणि ऑप्स मॅनेजर राऊंडचा कॉल येईल। याच्यामध्ये तुम्हाला आणखी एक गोष्ट किंवा आणखी एक मुद्दा मला सांगायचा आहे। तुम्हाला एखादा नंबर 9120 किंवा म्हणजे हा तर पुण्याचा कोड झाला किंवा मुंबईचा असेल तर 022 असेल, म्हणजे एक नंबर तुम्हाला दिसला तर आपल्याला एक सवय काय असते की मोस्ट ऑफ आपल्याला वाटतं की हा कंपनीचा नंबर आहे, सो यू डायरेक्टली डिस्कनेक्ट दॅट कॉल। प्लीज डू नॉट फॉलो दिस प्रोसेस। जरी तुम्ही बिझी असताल तरी एकदा कॉल रिसिव्ह करा, एकदा त्यांच्याशी बोलून पहा, म्हणजे जे पण इंटरव्ह्यूची तयारी करतात, कारण जे तुम्हाला HR राऊंड येतो तो हा ऑफिस मधून कॉल असतो, तर मे बी कारण तो रेकॉर्डेड लाईनवरून केलेला असतो त्याच्यामुळे ऑफिसच्या नंबरवरून कॉल केलेला असतो, तर तो एकदा रिसिव्ह करा। इन केस जर तो अननेसेसरी कॉल असेल तर मग डिस्कनेक्ट करा, ठीक आहे। कॉल झाल्याच्या नंतर किंवा कॉलवर एक गोष्ट लक्षात ठेवा, त्यांना एक गोष्ट विचारा की म्हणजे एक रिक्वेस्ट करा किंवा जर त्यांनी विचारलं यू हॅव एनी क्वेश्चन फॉर मी, सो यू कॅन आस्क डायरेक्टली कॅन आय कॉल बॅक दिस सेम नंबर अगेन, मी या नंबरवर पुन्हा कॉल करू शकतो का, ते येस नो वगैरे म्हणतील। याचं रिझन सांगतो, इन केस तुमचा काही कन्सर्न असेल, तुम्हाला त्यांच्याशी कनेक्ट करायचं असेल तर ते तुमचा कॉन्टॅक्ट इझी होईल। जर तो नंबर नॉट रिचेबल असेल, जर ते तुम्ही कनेक्ट करून असाल तर तुम्हाला ते आणखी अल्टरनेट नंबर ऑप्शन क्रिएट करून देतील त्याच्यासाठी, ठीक आहे। तर एनक्यूटी लक्षात आलं, एनक्यूटी काय, नॅशनल क्वालिफायर टेस्ट, TCS चे आहे आणि याच्यामध्ये एकदम खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे TCS तर्फे। याचं बेनिफिट काय होतं, फर्स्ट तर काय की तुम्ही TCS ला जॉब इलिजिबल होऊ शकता, तुमचं सिलेक्शन झालं। सेकंड सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर तुम्ही फ्रेशर असाल आणि इन केस तुमचं TCS मध्ये सिलेक्शन नाही झालं तर TCS एक मुद्दा किंवा एक विषय खूप चांगल्या प्रकारे करत आहे, हे तुम्हाला ज्या पण फ्रेशर हायरिंग असतात तर त्याचे नोटिफिकेशन येतात मेलवर, कारण तुम्ही रजिस्ट्रेशन TCS ला केल्यामुळे तुम्हाला ऑटोमॅटिक मग त्याच्यानंतर रजिस्ट्रेशनचे किंवा तुम्हाला हायरिंग जिथं ड्राईव्ह असेल तर ऑटोमॅटिक तुम्हाला मेल यायला सुरुवात होते। तर या दोन गोष्टीचा तुम्हाला बेनिफिट नक्की होतो, ठीक आहे। ज्यांचं एज्युकेशन डिटेल एकदा तुम्ही ज्यावेळेस लिंकवर जाताल त्या ठिकाणी पूर्ण एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे, पूर्ण टर्म्स अँड कंडिशन्स आहेत, ते एकदा गो थ्रू करा, एकदा व्यवस्थित त्या पहा आणि त्याच्यानंतर अप्लाय करा। तुमचे अजूनही काही क्वेश्चन्स असतील आणि IT सिलेक्ट करायचं आहे हे विसरू नका, कारण हा जो ड्राईव्ह असणार आहे, हे जे इंटरव्ह्यू प्रोसेस आहे हे ओनली फॉर IT गाईज, इंजिनिअरिंग ज्यांचं झालेलं आहे, जे IT मध्ये जॉब शोधत आहात, फक्त आणि फक्त त्यांच्यासाठी ड्राईव्ह आहे। त्याच्यामुळे तुम्हाला IT सिलेक्ट करायचं आहे। ऍप्लिकेशन फॉर्म व्यवस्थित भरा, ऍप्लिकेशन फॉर्म भरल्याच्या नंतर युजर ID आणि पासवर्ड हा लक्षात ठेवा। ऍप्लिकेशन एडिट करता येत नाही, मे बी आता त्यांनी जर काही चेंजेस केले असतील तर ते पण तुम्ही एकदा गो थ्रू करा, पण मोस्ट ऑफ द टाइम्स ते ऍप्लिकेशन एडिट होत नाही, त्याच्यामुळे ते व्यवस्थित काळजीपूर्वक पहा। मोबाईलमध्ये ऑटोफिल आहे का, मोबाईल नंबर आणि ईमेल ID हा डबल क्रॉस चेक करा, ठीक आहे। सेकंड महत्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये तुम्ही ज्यावेळेस रजिस्ट्रेशन वगैरे करतात तुम्हाला सक्सेसफुली रजिस्ट्रेशनचा मेल येतो, यू हॅव डिअर कॅन्डिडेट यू हॅव सक्सेसफुली रजिस्टर्ड फॉर TCS NQT टेस्ट, वी विल बी गेट बॅक टू सून, असं म्हणून तुमचे नेक्स्ट म्हणजे रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालेला तुम्हाला मेल आला पाहिजे असं मला सांगायचं आहे, ठीक आहे। आणि सगळं जे कन्व्हर्सेशन कम्युनिकेशन जे असणार आहे हे तुम्हाला मेल थ्रू होणार आहे। त्याच्यानंतर तुमचे एक्झामचे मार्क्स किंवा तुम्हाला जरी कॉल जरी येणार असणार तेही तुम्हाला सांगतील की वी विल कनेक्ट यू, सगळं जे तुमचं कम्युनिकेशन जे असणार आहे ते ईमेलवर असणार आहे। त्याच्यामुळे ईमेल ID जो तुम्ही यूज करताय तोच मेन्शन करा त्या ठिकाणी। तुमचे काही क्वेश्चन्स असतील, काही कन्सर्न्स असतील तर ते मला कमेंट पण करा, त्या ठिकाणी पण माझा प्रयत्न असतो की तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा किंवा तुम्हाला उत्तर देण्याचा। हा व्हिडिओ जेवढा तुम्हाला शक्य आहे तेवढा जास्तीत जास्त शेअर्स करा, कारण पहा फ्रेशरसाठी मला वाटतं फक्त एवढ्या मोठ्या इंडस्ट्रीमध्ये फक्त TCS ने सध्या हायरिंग सुरू केलेली आहे, कारण खूप सारे कॅन्डिडेटची कमेंट्स पण होते बा फुल स्टॅक डेव्हलपर किंवा ITच्या रिलेटेड जॉब पोस्ट असेल तर शेअर करा, त्याच्यामुळे आपण आणि TCS ने सुरू पण केलेला आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला जेवढा शक्य आहे तेवढा जास्तीत जास्त शेअर करा, ज्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नाही तेही चॅनलला सबस्क्राईब करू शकता। भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये, धन्यवाद।